आणि शालिनी मॅडम त्या स्वतः चक्क घरात काम करत होत्या। इतक्या महिन्यात मी त्यांना कधीच घरात काम करताना पाहिलं नाही। शालिनी घरात काम करत होती? हो, विचारलं तर म्हणे कुणीतरी महत्वाचे गेस्ट येणार आहेत। काय माहिती कोण येणार आहे घरात। जाऊ दे, तू इतका विचार करू नको। तिचं घर आहे, तिला जे करायचंय ते करू दे ना। तू फक्त स्वतःची आणि बाळाची काळजी घे। खा पी आणि मस्त राहा, आराम कर। हं? वॉर्डनने स्वानंदी पण झोपल्यात। बरं झालं मी लॉक केलं, नाहीतर मध्ये मध्ये येऊन विचका करायची सवय यायची। चला आता स्वानंदी पण लॉक आणि संचिता पण लॉक। आता कांदे पोह्याचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडेल। या गया, हे बा, हे शालिनीचं घर आहे। या या, कसं वाटतंय? खूपच छान आहे ग, मस्त आहे। अय्या आई, ह्याचं घर बघ ना, कसलं भारी आहे। हो ग, खरंच मजा आहे ना तुझी। थांब थांब, हे बघ आली शालिनी। शालिनी बघ, पाहुण्यांना घेऊन आली मी। नमस्कार। या या, बसा ना बसा। प्रवास नीट झाला ना? एकदम छान। अगं मी माझा 10 लाखांचा हार तिजोरीत ठेवायला गेले होते, म्हणून वेळ लागला। सदा सदा पाणी घेऊन ये। हो बाई, पाणी घेऊया आणि नंतर ज्यूस घेऊन ये जा। थँक्यू। अगं काय ग, तू एकटीच कशी काय? आपले उत्सव मूर्ती सुजित कुठे? तो येतोय, तयार होतोय। अरे वा, फारच छान। आम्ही येणार म्हणून तयार होतायत वाटतं। फारच हौशी दिसतात ना आपले चिरंजीव। हो हो, हौशी आहे तर खूपच हौशी आहे। सुजित, ए सुजित, खाली आहे भाऊ, पाहुणे आलेत। मणी, काम झालं ना आता? आता तू गेलास तरी चालेल।